हाय फ्रेंड्स, एकविराज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर सगळ्यांच्या घरी आता गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत। तर गोड खाऊन खूप तोंड गोड झाला असेल ना। चला तर काहीतरी चटपटीत आणि छान बनवूया। तर आज आपण बनवणार आहोत टेस्टी मोमोज। चला तर करूया। आपण बघू शकता या ठिकाणी मी साहित्य घेतलं आहे। एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे, त्यानंतर शिमला मिर्च घेतलेली आहे आणि लसूण घेतलेला आहे, त्याला बारीक बारीक कट करून घेतलेला आहे। अद्रक घेतलेला आहे, कढीपत्ता त्यालाही कट करून घेतलेला आहे। एक छोटा टोमॅटो घेतला आहे, हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आणि एका ठिकाणी पनीर घेतलेला आहे। चला तर आपण आज बनवणार आहोत पनीर मोमोज। आपण बघू शकता या ठिकाणी मी कढई ठेवली आहे, त्यात थोडंसं ऑइल टाकलेलं आहे। चला तर आपण आता बाकी मसाले टाकूया। हिरवी मिरची टाकली आहे, त्यानंतर कांदा, त्यानंतर टाकायचं आहे लसूण, नंतर टाकायचा आहे कढीपत्ता, नंतर टाकायचं आहे अद्रक, नंतर टाकायची शिमला मिर्च, नंतर टाकायचं आहे टोमॅटो। सगळं एकत्र जरी टाकलं तरी चालेल। आता हे हलवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण पत्तागोबी बारीक चिरून स्वच्छ धुवून ठेवलेली आहे, आपण बघू शकता। आता आपल्याला ही पत्तागोबी यात टाकायची आहे। परत एकदा छान हलवून घ्यायचं आहे। आता यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, थोडासा किचन किंग मसाला, थोडीशी चिली फ्लेक्स, छान हलवून घ्यायचं आहे। आता टाकायचं आहे मीठ थोडं कमीच टाकायचं आहे, कारण आपल्याला सॉस टाकायचं आहे। सॉसमध्येही मीठ असतं। आपण बघू शकता या ठिकाणी मी रेड चिली सॉस आणि सोया सॉस मिक्स करून घेतला आहे एका बाउलमध्ये आणि तो आपल्याला याच्यात टाकायचा आहे। पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे। पाच मिनिटं याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। चला तर आता आपण यात पनीर किसणार आहोत।
परत एकदा याला हलवून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करून द्यायचा आहे. चला तर फ्रेंड, आपण एक बाउलमध्ये मैदा घेतलेला आहे. आपल्याला या ठिकाणी एक डो तयार करायचा आहे. आता यात आपण टाकणार आहोत मीठ. यात टाकायचं आहे थोडंसं ऑइल. आता हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. थोडं पाणी अजून टाकणार आहोत. छान घट्ट असा गोळा तयार करायचा आहे. आपण बघू शकता या ठिकाणी डो आपला रेडी आहे. चला तर आता मोमोज करूया. एक छोटा गोळा घ्यायचा आहे. पीठ लावून घ्यायचं आहे आणि याला या ठिकाणी लाटून घ्यायचं आहे. किती छान पातळ लाटून घेतलेली एक पुरी आहे. आता यात आपण हे स्टफिंग रेडी केलेलं होतं ते आपल्याला यात टाकायचं आहे. वरचा भाग तोडून घ्यायचा आहे आणि याला हा आपला मोमोज रेडी आहे. चला तर याच प्रकारे बाकीचेही करूया. आपण बघू शकता या ठिकाणी आपले मोमोज रेडी आहे. चला तर मी आता एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे. आपण बघू शकता इकडे, आणि त्यात चाळणी ठेवलेली आहे. तर आपल्याला हे आता वाफवून घ्यायचे आहे. चला तर एक एक मोमोज आपल्याला यात टाकायचं आहे. आपण बघू शकता किती छान मोमोज या ठिकाणी मी ठेवलेले आहे. आता आपल्याला याला एक वाफ काढून घ्यायची आहे. तर चला आता आपण याला झाकूया. आपण बघू शकता या ठिकाणी आपले मोमोज रेडी आहे. चला तर आपण आता सर्व करूया. चला तर फ्रेंड, आपले मोमोज या ठिकाणी रेडी आहे. आपण टोमॅटो सॉस सोबत याला खाणार आहोत. चला तर मग या फटाफट खायला. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.